पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। रोहितजी, आज अर्थसंकल्प सादर होतोय, मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सरकारच्या ज्या 4 आश्वासनं होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये होते, शेतकरी नमो योजना होती आणि शेतकरी कर्जमाफी होती। ही आश्वासनं पूर्ण होतील असं वाटतं का? आता बघावं लागेल ते करतात नाही करत, पण ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारमधले नेते सर्व वागत आहेत, वाटत नाही ते करतील। पण शेवटी संधी दिली गेली बाहेर बजेट प्रेझेंट करण्याची संधी आपण देऊया। ते काय त्या बाबतीत बोलतात, त्याच्यामध्ये कर्जमाफी हा एक मुद्दा आहे, भावांतर योजना म्हणजे भाव जर पडले तर मग सरकारमधला म्हणजे जो खर्च आणि भावातला जो फरक आहे तो त्या ठिकाणी देणार 25,000 कोटी त्याच्यासाठी देण्यात यावे। महिलांना जे 1500 रुपये देतात ते 2100 देण्यात यावे। त्याबरोबर बेरोजगार भत्ता तुम्ही देणार होता, 50 लोक अहिल्यादेवी होळकरांची 320 जयंती, त्यासाठी जल्लोषात मोठा निधी देण्यात यावा, मतदारसंघासाठी सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा। अशा बऱ्याच काही आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत। ते स्पर्धा परीक्षेची भरती आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जावी, त्याची काही घोषणा व्हावी, या सगळ्या अपेक्षा आमच्या आहेत। पण त्यात पण राजकारण, आता 7 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना बजेट मांडत असल्यासारखेच ते बोलत होते। आता चांगल्या गोष्टी तुम्ही तेव्हा बोलला आणि दादांसाठी तुम्ही जर गाळच ठेवला नाही तर काय बोलायलाच ठेवलं नाही, मग कदाचित असं दिसतंय की आज असे काही निर्णय घेतले जाते ते लोकांना आणि महाराष्ट्राचे खास करून सामान्य लोकांना नाराज करण्यासारखे होऊ शकतात। पण बघावं लागेल की बजेट कसं सादर केलं जातं। चांगले निर्णय देवेंद्र फडणवीसांनी सांगितले असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांचं भाषण ऐकल्यानंतर, कारण पण ते काय चांगले असे नव्हते, आम्ही 5 वर्षानंतर होणार, 4 वर्षानंतर होणार, म्हणजे उद्या काय होणार हे आजच्या लोकांना, म्हणजे आज इथं राहणं अवघड झालंय, आज अक्षरशः घर चालणार याच्याबद्दल कोणी बोलेना, आणि उद्या आम्ही काय करणार ह्याच्याबद्दलचं भाषण जास्त होतं, पण ऐकताना ते बजेटचं भाषण जास्त वाटत होतं। तुम्ही युवा आहात रोहितजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की युवकांना सध्या रोजगार असेल, बेरोजगारी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात, या अर्थसंकल्पातून युवकांसाठी काय येईल, तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? एक तो बेरोजगार भत्ता द्यावा लागेल। 14 पासून या सरकारने महापराक्रमी काम काय केलं असेल तर बेरोजगारी वाढवलेली आहे। तर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही म्हणत होता की आम्ही बेरोजगार भत्ता देऊ, तर द्या आता भत्ता। त्याचबरोबर FDI याच्याबद्दल फार मोठी चर्चा झाली। आता उद्या परवा आम्हाला जेव्हा बोलायला संधी दिली आम्ही तेव्हा बोलणार आहे की FDI आणि ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट आणि ऍक्च्युअल बिझनेस कसे आले पाहिजे आणि नोकऱ्या कशा मिळाल्या पाहिजे याच्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी बोलू। त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यातून जे काही भरती होणार होती शासनाची ते रखडली आहे, त्याबद्दल सुद्धा आम्ही नक्कीच बोलू। तुम्ही महाकुंभला गेला होतात आणि मोठ्या प्रमाणात तिकडनं गंगा जल जे ते घेऊन आला होता। श्रद्धा जी असते गंगा माची ती सगळ्यांना खरं तर गंगा मातेची ही संपूर्ण देशभरामध्ये, मात्र आता त्याच पाण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एक वक्तव्य आलेलं आहे। एक हिंदू ज्या प्रकारे आपण पाहतो राज ठाकरे नेहमी चेहरा आपल्याला पाहायला मिळतं, मात्र ज्या प्रकारे हे वक्तव्य आले कसं पाहतो? मी एवढंच म्हणेल, मी स्वतः तिथं पवित्र स्नान करण्यासाठी गेलो होतो। मला ताकद, प्रेरणा, जी कुठली माझी भक्ती आहे त्याच्याबरोबर धार्मिकता सांभाळणारे आपण सर्वजण आहोत। 30 कोटी लोक तिथे येऊन गेलेले आहेत आणि धार्मिक भावनेतून येऊन गेले होते। याचा स्टेटमेंट देत असताना तुम्ही कशा पद्धतीचं स्टेटमेंट देत असाल हे लोकांना सांगावं लागेल। त्याच्यामध्ये कालचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर ते पोल्युशन बद्दल बोलतात असं मला वाटतं। आता त्यांनी करत असताना जे स्टेटमेंट ज्या पद्धतीने केलं त्यामुळे नक्कीच धार्मिक भावना त्या कोणाच्या तरी हर्ट झाले असतील, त्यामुळे या बाबतीत नेत्यांनी काळजी घेण्याची जरूरत आहे। पण मी स्वतः तेव्हा तिथे गेलो तेव्हा हजारो लिटर तिथून गंगाजल महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांसाठी, मतदारसंघासाठी, सर्व पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षातले सुद्धा जे आमदार आहेत, MLC आहेत, पत्रकार आहेत, सगळ्यांसाठी त्या ठिकाणी आणलं होतं। आणि ते देत असताना ते पाणी जे होतं त्याच्यामध्ये पोल्युटंट्स म्हणजे पोल्युशन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी मला सुद्धा ते पाणी फिल्टर करावं लागलं। त्याचं कारण ते पाणी समजा बाळाकडे एका बाळाला घरात गेलं, नाहीतर एखाद्या बाळाच्या स्नानासाठी वापरलं गेलं, बाळाला कुठे अडचण होऊ नये त्यासाठी ते पोल्युशनचे कण मला काढावे लागले। माझं काय मत आहे, हजारो कोटी रुपये तुम्ही तिथं गंगा मातेच्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टाकले असतील तर तिथं गेल्यानंतर तिथं पोल्युशन जर असेल तर पैसा गेला कुठं असा माझ्यासारख्याचा प्रश्न आहे। पण बोलत असताना धार्मिकता कोणाची दुखवली जाणार नाही याची दक्षता सुद्धा नेत्यांनी घेतली। बरं, तर ह्याच्यावर BJP काय बोलतंय हे आपल्याला बघावं लागेल। रोहितजी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहात, T20 वर्ल्ड कप नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे, काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न याला जोडून असा आहे की पुन्हा एकदा मुंबई, पुण्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये तोच जल्लोष, तीच रॅली झाली पाहिजे, आलंच पाहिजे। तोच जल्लोष, तीच रॅली, तीच ताकद आणि तेच सगळे जे क्रिकेट प्रेमी आहेत, ज्या लाखोच्या संख्येने जेव्हा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये आली होती तेव्हा त्यांची उपस्थिती होती, तशीच नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त उपस्थिती नक्कीच असू शकेल। त्यामुळे मी विनंती करतो
इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत जय शाह साहेब, त्याच्याचबरोबर देशातले BCCIचे जे अध्यक्ष आहे की तुम्ही महाराष्ट्राला ती परत एकदा संधी द्यावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोहली सह मी वैभव पाटील, मुंबई.